हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की शारदा सांगते की हो, मला सांगितलं होतं काव्याने, की काव्याने मला सगळं सांगितलं होतं आणि तिने लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मला सांगितलं होतं. तेव्हा सगळे शांत होतात, थक्कच होतात. तेव्हा धनंजय बोलतो की तेव्हा शारदा सांगत असते की तिला आठवतं ज्यावेळेस तिला लॉकेट सापडले असतं जीवाचं आणि तिचं. तेव्हा ते लॉकेट घेऊन ती उभी राहते, तेव्हा काव्या समोर येते. तेव्हा ती नंदिनीलाही लग्नात सांगत असते की नंदिनी बाळा, आता जे झालंय ते होऊ दे आणि इथून पुढचा संसार तू चांगला कर म्हणून. एकदा नंदिनी तिला फोनवरही विचारत असते, तेव्हा शारदा तिला फोनवरही काही सांगत नाही. तेव्हा ती सांगत असते की हो, मला माहिती होतं माझ्या नंदिनीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी हे सगळं लपवून ठेवलं. तेव्हा धनंजय बोलतो की तू काय केलंस हे शारदा, त्यामुळे मला आता तुझ्याशी बोलायची इच्छा नाही राहिली. तेव्हा शारदा बोलते की मग काय करायला हवं होतं मी, नंदिनीच्या सुखासाठीच तर मी केलं होतं. आणि काव्य आणि जीवाचं सगळं भूतकाळ मागे राहून तिथे लग्नात काय झालं तुम्हाला माहीत नाही का. तेव्हा काव्य ही रडत असते. तेव्हा धनंजय बोलतो की मला तुझ्याशी आता अजिबात बोलायची इच्छा नाही राहिली आहे. तेव्हा शारदा बोलते की तेव्हा तिथे नंदिनी पण येते. नंदिनी बोलते की आई, तू हे काय केलंस, म्हणजे आता मला माझं जवळचं कोणीच नाही राहिलंय की ज्याला मी काही गोष्टी सांगू शकते म्हणून. तेव्हा तेव्हा ना शारदा बोलते की मला माफ कर पोरी, पण मी तुझ्या भल्यासाठीच केलं. तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा आरुषी बोलते की म्हणजे तेव्हा तू आजारी पडली होती, ते ह्या कारणामुळे पडली होती. तेव्हा शारदाला थोडासा काहीतरी त्रास व्हायला लागतो. तेव्हा तेव्हा काव्या बोलते की आई तू शांत हो. तेव्हा नंदिनी पण रडायला लागते. नंदिनी बोलते की म्हणजे माझं कोणीच नाही आहे. तेव्हा शारदा बोलते की तसं नाही आहे बाळा, तू असं का बोलतेस. अगं, जे झालं ते विसरून जा आता आणि इथून पुढे नव्याने सुरुवात करा. पण नंदिनी काही ऐकायला तयार नसते. तेव्हा काव्याही नंदिनीला समजत असते की ताई अगं, तू समजून घे, जीवा तुझेच आहे. अजूनही जीवांचं तुझ्यावर प्रेम आहे आणि पार्थचं माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा नंदिनी काहीही ऐकत नसते. नंदिनी तिथून निघून जाते. तेव्हा काव्य शांत होते. तेव्हा धनंजय बोलतो की मला काव्या तुझ्याशी आता बोलायची इच्छाही नाही राहिली आहे. धनंजयला शारदाचाही राग आलेला असतो. तेव्हा धनंजय काहीही न बोलता शांत होतो. तेव्हा काव्यालाही कळत नसतं की आता काय करायचं. धनंजय बोलतो की मला आता काही ऐकायचं नाही आणि धनंजय तिथून निघून जातो. आणि इकडे जीवाही खूप टेन्शनमध्ये असतो. जीवाला सारखं ते त्यांचे दिवस आठवत असतात. नंदिनीने एकदा त्याच्या डोक्यावर हात फिरवला असतं, ते जीवाला आठवत असतं. जीवा सारखा रडत असतो. त्याला बेडरूममध्ये एकटं एकटं असं वाटत असतं. तो आरशाजवळ जातो आणि तिथे त्याला आठवतं की नंदिनीने त्याच्या डोक्याला एकदा तेल लावून दिलं असतं. त्याने नंदिनीने तोडलेली फ्रेम तो हातात उचलतो. ती फ्रेमकडे तो कितीक वेळ बघत असतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येत असतं. तेव्हा तो कपाटाजवळ जातो आणि कपाटाजवळ जाऊन त्या कपाटाला हाताने मारायला लागतो. तेवढ्यात कपाटावरून वरतून एक सुटकेस पडते. तेव्हा जीवा खाली बसतो आणि ती सुटकेस बघत असतो आणि त्याला आठवतं की एकदा ती सुटकेस नंदिनीकडनं पडलेली असते त्याच्या डोक्यात. तेव्हा जीवा तिला मुद्दामच सांगत असतो की माझ्या डोक्याला लागले फुंकर घाल म्हणून. तेव्हा जीवा रडत असतो. इकडे नंदिनीही तिचे कपडे बघून सुटकेस काढून रडत असते. तेव्हा तिला आठवतं की एकदा तिला जीवाने साडी काढून दिलेली असते. जीवाने घेतलेली साडी बघून तिला खूप रडायला येत असतं. पुन्हा ती साडी ठेवून बॅग ठेवून देते. इकडे जीवा आणि नंदिनी खाली वळकटी घालून एक एक जण झोपत असतात. तेव्हा ते पुन्हा वळकटी वरती घेतात. जीवा इकडे तिचं घड्याळ बघत असतो. घड्याळ बघताना जीवा त्यांच्या दोघांचं ते घड्याळ तो नंदिनीच्या हातात बांधतो, तेही आठवत असतं. तेवढ्यात धनंजय येतो. नंदिनी त्याच्या गळ्यात पडून रडायला लागते. इकडे पार्थही खूप उदास असतो. पार्थ त्याच्या खोलीत जातो. खोलीत बघतो तर त्याला उदास वाटतं. तेव्हा तो तिथून उठून हॉलमध्ये येऊन झोपतो. त्याला झोपही लागेनासे होत असते. त्याच्या डोळ्यासमोर सारखा काव्याचा चेहरा दिसत असतो. काव्याचा चेहरा बघत असतो तो आणि त्याला एकदम कसं तरी होत असतं. त्याला काव्य हसरी खेळती दिसत असते. तेव्हा पार्थ पुन्हा उठून बसतो. इकडे काव्या ही रडत असते हॉलमध्ये बसून. तिलाही पार्थची आठवण येत असते. तिला आठवत असतं की एकदा तिने पार्थला मिठी मारलेली असते. पार्थला ती एकदा उशीने मारत असते. तेव्हा काव्या हे सगळं आठवून डोक्याला हात लावून रडतच असते. पार्थला इकडे झोपही येत नसते. पार्थ सारखा त्याच विचारांमध्ये असतो. त्याला पुन्हा पुन्हा काव्या डोळ्यासमोर दिसत असते. काव्याचा तो हसरा चेहरा. तेव्हा पार्थ उशी घेऊन कानांवर दाबतो आणि रडत असतो जोरजोरात. आणि त्याला ते आठवणी नकोशा झालेल्या असतात. इकडे काव्यालाही नकोसं झालेलं असतं. तेव्हा तिथे शारदा येते आणि काव्या तिच्या
पडून रडायला लागते. इकडे मानिनी येते आणि पारच्या डोक्यावर हात ठेवते. पार तिथं उठतो. मानिनी त्याला सावरत असते, पण पार तिथून निघून जातो आणि मानिनी त्याला थांबवणार, पण पार निघून पुन्हा त्याच्या रूममध्ये जाऊन झोपतो. तेव्हा त्याला पुन्हा आठवतं की काव्य त्याला एकदा बोललेली असते की फ्रेंड्स. तेव्हा मानिनी तिथे येते. पार झोपलेला असतो. मानिनी बघते. इकडे त्याला काव्याच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. इकडे शारदाच्या मांडीवर डोकं ठेवून काव्यही रडत असते. तेव्हा तिला आठवत असतं की पार्थने तिच्या गालाला हात लावलेला असतो. ह्या सगळ्या आठवणी तिला आठवत असतात. तेव्हा तिला फोन दिसतो आणि 11:11 झालेले असतात. तेव्हा काव्य पटकन उठते आणि विश मागते. विश मागता मागता तिला रडायला येत असतं. इकडे वसू आणि रम्या पूर्ण शॅम्पेन विम्पेन उडवून खूप मज्जा करत असतात. त्यांचा हेतू साध्य झालेला असतो म्हणून. तेव्हा रम्या आणि वसू खूप आनंदात असतात आणि त्या दोघी शॅम्पेन उडवून एकमेकींना मिठी मारतात. तेव्हा रम्या वसूला बोलत असते की आई, कसं झालं ना, आता सगळी बाजी आपल्या बाजूने मांडली गेली. आता आता इथून आता मला फक्त पार्थ मिळवायचा आहे. तेव्हा रम्याही बोलते की अगं आज जाऊ दे, आता उद्या मोहिते आणि देशमुखांच्या घरी जे वादळ येणार आहे ना, ते बघच तू आता. तेव्हा रम्या बोलते की आई असलं काय बोलतेस तू. आणि तेव्हा वसू बोलते की कळेल तुला, पेशन्स ठेवत जा. तेव्हा रम्या बोलते की आई तुझं काय चालतं गं, जेव्हा मी पेशन्स ठेवत जा म्हणते तेव्हा तर तू मला बोलत नाही आणि आता अशी काय करतेस म्हणून. तेव्हा वसू बोलते रम्या जरा शांत हो, उद्या कळेलच की तुला. तेव्हा रम्या बोलते की आई सांग ना गं आई, मला काही कळतच नाही आहे तुझं काय चाललंय ते. तेव्हा रम्या बोलते काय गं आई, कशी वागलीस ना गं तू त्या दोघांसोबत. काय चौघांसोबत. तेव्हा वसू बोलते हो का. तेव्हा रम्या बोलते हो ना, कसली विचित्र वागलीस आई तू. अगं आई तुला कळतंय का किती वाईट, इतकं वाईट मी तर नसती वागली बाबा. तेव्हा वसू बोलते हो का, तुला फार त्यांचा कनवाळा आलाय का. तेव्हा वसू बोलत असते की त्यांची लायकी हीच होती आणि मला तसंच वागावं लागलं. तेव्हा रम्या तिला समजवत असते. तेव्हा वसू हसत असते. तेव्हा रम्या बोलते नाही पण नाही, मला नाही पटलंय माझ्या पार्थसोबत तू कशी वागली आहे. आणि ती काव्याचं किती प्रेम होतं गं. तू 2 प्रेम जीवांना ताटातूट केली. 2 काय तू चारी लोकांची ताटातूट केली. अगं आत्ता कुठे ते त्यांचा संसार फुलायला लागला होता. आत्ता कुठे त्यांच्यामध्ये प्रेम बहरायला लागलं होतं आणि तू ते प्रेम बहरायच्या आधीच तोडून टाकलंस. तेव्हा वसू बोलते हो का, बरं मग काय करायला हवं होतं मी. इकडे मानिनी येते आणि पिहूला सांगत असते की पिहू तुझी बॅग घे, तुला ट्युशनला जायचं आहे ना. पिहू रील्स बघत असते. तिकडे जीवा येतो. जीवा बोलतो की आई मला थोडा चहा देतेस का. तेव्हा मानिनी बोलते हो देते, बस तू इथे. पिहू रील्स बघत असते आणि रील बघता बघता तिला एक रील दिसते. तेव्हा पिहू बोलते जीवा दादा तुमची रील 16 डिसेंबरची रील व्हायरल झाली. तेव्हा जीवा बघतो, त्याच्यावर खूप काही काही कमेंट्स आलेले असतात. तेव्हा जीवा एक एक कमेंट्स वाचत असतो. मानिनीही शॉक होते. तेव्हा जीवा सगळ्या कमेंट्स वाचून दाखवत असतो. त्या कमेंट्सवर त्यांना देशमुखांच्या याच्यावर हे उठवलेलं असतं. तेव्हा मानिनी बोलते की जीवा तू आता ते बघू नको, शांत हो जरा. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.